नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आणि या सिरीजमध्ये एकंदरीत आपण पीओक्यू प्रश्नांचा अभ्यास करतो आहोत आणि इम्पॉर्टंट पीओक्यू प्रश्न सोबतच त्याचे ट्रिक्स, स्ट्रॅटेजी आणि सगळा अभ्यास आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सनी होते आहे. 2011 ते 2025 या दरम्यानचे हे प्रश्न आहे आणि तुम्ही सुद्धा याचा एक टेस्ट म्हणून तुम्ही उत्तर देत चला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्याचं उत्तर येते की नाही ते आपल्याला माहिती होईल. आज त्याचा पाठ 18वा आहे. या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, जो 1 जुलैपासून सुरू होते आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटचे नोट्स मिळतील, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 प्लस मॉक टेस्ट, 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी. याची जी फीज आहे ती 3000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 2 साठी पण आपला क्रॅश कोर्स आहे. पेपर 2 आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री मिळणार आहे. 1 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आणि फुल सिलेबस आहे. याची फीज आहे 4000 रुपये. याची सुद्धा बॅच आपण 1 जुलैपासून सुरू करतो आहोत क्रॅश कोर्सची. ठीक आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम लावा. व्हॉट इज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इंटरनेट बेस्ड सर्व्हिस? आयसीटी मधला प्रश्न आहे आणि असे प्रश्न सेटमध्ये विचारले गेलेले आहे यापूर्वी पण. आणि हा तसा पीवायक्यूच प्रश्न आहे पण विचारतात. ठीक आहे. तर गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप विचारलेला आहे. तर हॉटमेल जो आहे हा 1996 ला आलेला आहे. गुगल जो आहे 1998 ला आलेला आहे. फेसबुक जो आता मेटा आहे तो 2004 ला आलेला आहे आणि व्हॉट्सअप जे आहे ते 2009 ला आलेलं आहे. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला लावायचं आहे. तर हॉटमेल, गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअप म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन सी असणार. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्ही आता अभ्यास करताना हे सगळं गुगल, जीमेल है ना, इंस्टाग्राम, ट्विटर असे सगळ्यांचे काढून ठेवून द्यायचे. कोणाला म्हणजे कोणत्या वर्षी झालेले आहेत त्यानुसार म्हणजे आपल्याला लक्षात राहते. आता ह्या फेसबुकच्या जागी ट्विटर विचारलं असतं तर आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. है ना? त्यामुळे मी जे म्हणाले आहे ट्विटर हे सगळे काढून ठेवा. ट्विटर जो आहे 2006 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. चला. समोरचा प्रश्न आहे, मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा घटक ओळखा. आयडेंटिफाय द आयटम दॅट डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप बेस्ड ऑन द क्रायटेरियन ऑफ प्रायमरी फंक्शन. MS ऑफिस, विंडोज, लिनक्स, युनिक्स. तर यामधला MS ऑफिस जो आहे तो प्रायमरी फंक्शन म्हणजे हा प्रायमरी फंक्शन नाहीये. हा कसा आहे, पॉवर पॉइंट, MS ऑफिस याच्यामध्ये जे आपण एक्सेल वगैरे वर्ड हे असतं त्यामध्ये. विंडोज, लिनक्स आणि युनिक्स हे काय सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय आहे ते? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्याला आपण OS म्हणतो है ना. OS आहे आणि हे प्रायमरी फंक्शन इज टू मॅनेज कम्प्युटर हार्डवेअर. आणि हे काय करतात? कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर रिसोर्स हे मॅनेज करतात. MS ऑफिस हे ऍप्लिकेशन आहे सॉफ्टवेअरचे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. हा सुद्धा प्रश्न आयसीटी मधला आहे, युनिट 8. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5000 प्लस प्रश्नाचा संच याचे पुस्तक, ज्यामध्ये 50 सराव प्रश्नपत्रिका आहे. सोबत 2011 ते 2025 प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित आहे आणि मॉक टेस्ट सुद्धा आहे. हा, जर का तुम्हाला जास्त जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील, त्या प्रश्नांनी अभ्यास करायचा असेल तर ही पुस्तक तुमच्यासाठी आहे. Amazonवर हे अवेलेबल आहे. 449 ला अवेलेबल आहे जर का तुम्हाला हवी असेल आणि ही मराठीत आहे. जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, विभागनिहाय सराव प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका. ठीक आहे. चला. संगणकीय फाईलच्या संदर्भात पीडीएफ या लघु स्वरूपाचा विस्तार काय असणार आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द अॅक्रोनिमिक पीडीएफ इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर फाईल्स? पीडीएफचा फुल फॉर्म काय आहे हा विचारलेला आहे. आयसीटी मधला प्रश्न आहे, युनिट 8. पीडीएफला काय म्हणतो आपण? पर्सनलाइज डेटा फॉर्मॅट, पिक्सेल डिजिटल फाईल, पिक्चर डेटा फॉर्मॅट, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. काय म्हणतो याला? आपण म्हणतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट.
है ना. जो काय वर्सटाईल फाईल जी आहे ती Adobeनी डेव्हलप केलेली आहे आणि याच्या इथे आपण कुठल्याही प्रकारचं फाईल्स ठेवू शकतो आणि कुठे जर का त्या पेनड्राईव्ह मध्ये फाईल राहिली तर आपण कुठेही अटॅच करू शकतो म्हणजे लॅपटॉप आणि कॉम्प्युटरला. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सेवा क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित साठवणूक सेवा आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेटा स्टोरेज सर्व्हिस बेस्ड ऑन द क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी? प्ले स्टोअर, जीमेल स्टोअर, ड्रॉपबॉक्स, क्लाउड स्टिक. क्लाउड कम्प्युटिंग जे आहे ते क्लाउड स्टिक ज्याला म्हणतो. सॉरी, क्लाउड स्टिक नाही. ड्रॉपबॉक्स जे आहे ते क्लाउड कम्प्युटिंगसाठी असणार आहे. वेल नोन क्लाउड स्टोरेज आहे ज्याला आपण ड्रॉपबॉक्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपण युजर्सला काय फाईल स्टोअर करणारा, ऑनलाईन स्टोअर करण्याला हेल्प करते. प्ले स्टोअर आपल्याला माहिती आहे, याच्यामधून आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन डाउनलोड करतो. जीमेल स्टोरेज आपल्याला माहिती आहे, जे आपलं ईमेल्स वगैरे येतात ते डेटा स्टोअर करतो. आणि क्लाउड स्टिक जो आहे हा जो आहे हा फिजिकल हार्डवेअर डिव्हाइस आहे, फ्लॅश ड्राईव्ह आहे. त्याचे वायरलेस कॅपेबिलिटी हा क्लाउड बेस्ड नाही. आता तसं जरी नावामध्ये क्लाउड असलं तरी तो क्लाउड बेस्ड नाहीये. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वेब 2.0 सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेटा स्टोरेज सर्व्हिस बेस्ड ऑन अ क्लाउड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी? हा सुद्धा प्रश्न युनिट 8 मधला आहे, ICT. प्ले स्टोअर, जीमेल स्टोअर, ड्रॉपबॉक्स नाही नाही, हे ऑप्शन चुकीचे आहे ना. त्याचा जो आहे इंग्लिशवाला हा नाही. तर या सुविधांवरील संख्या पण मुख्यत्वे एकतर्फी असते. या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो. या सुविधा उभारणे हे फार कमी खर्चाचे असते आणि या सुविधा अधिक प्रगत वितरण आहे. कोणते विधान खरे आहे ते आपल्याला विचारलं 2.0 चे. तर एकंदरीत या सुविधांवरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो, हे बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा आणि आपल्याला उबुंटू दिलाय, ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सेल, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर, AVI, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, HDD, क्लाउड साठवणूक सुविधा. ठीक आहे, तर योग्य जोडी कोणती आहे? एक्सेल, उबंटू जो आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. पण एक्सेल जो आहे हे स्प्रेडशीट आहे, है ना. एक्सेल इज स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. AVI जे आहे इथे लिहून देते, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. ठीक आहे. AVI काय आहे? तर हे व्हिडिओ फॉर्मेट आहे, व्हिडिओ फाईल फॉर्मेट. आणि HDD काय आहे? HDD आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. याच्यामध्ये क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी पण आहे. हे चुकीचं आहे. क्लाउड स्टोरेज फॅसिलिटी चुकीचं आहे. याच्यामध्ये हे याला काय म्हणतो आपण? हार्ड डिस्क ड्राईव्ह. ओके, आपलं उत्तर असणार आहे ए. औष्णिक प्रकल्पात तयार झालेल्या कोळशाची राख काही प्रमाणात कोणत्या कारणासाठी वापरली जाते? शेतीसाठी, वीट तयार करण्यासाठी, रस्ते निर्माण करण्यासाठी, इंधन म्हणून. For which purpose is the coal ash generated in the thermal power plant utilized to some extent? Agriculture, brick manufacturing, की रोड कंस्ट्रक्शन की ऍज फ्यूल? तर औष्णिक प्रकल्पातून तयार होणाऱ्या कोळशाच्या राखेचं, ज्याला आपण फ्लाय ऍश म्हणतो, त्याला आपण वीट तयार करण्यासाठी वापरतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, पण यामधल्या शेतीसाठी पण वापरतात, वीट तयार करण्यासाठी पण वापरतात आणि रस्त्यासाठी पण वापरतात. पण एकंदरीत त्यामध्ये प्रामुख्याने कोणता वापरतो ते आपल्याला बघावं लागेल, है ना. इंधनसाठी तर वापरत नाही, त्यामुळे हा ऑप्शन डी तर कट झालेला आहे. ठीक आहे. हा प्रश्न घटक 9 मधलेला आहे. ठीक आहे. हं. तर औष्णिक प्रकल्पात तयार झालेली कोळशाची राख काही प्रमाणात
विटास तयार करण्यासाठी वापरतात. रस्ते निर्माणासाठी काही प्रमाणात वापर होतो आणि शेतीसाठी मर्यादित होतो. इंधनासाठी तर होतच नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो? 5 जुलै, 5 जून, 25 जानेवारी, 5 डिसेंबर. ऑन विच डेट इज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 जूनला आपण ते करतो आहोत आणि आपलं उत्तर असणार आहे बी. आता हा प्रश्न जो आहे हा चालू घडामोडीवरचा होता. है ना? ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे? पर्यावरण संरक्षण कायदा, हवा प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, वन संवर्धन कायदा. अंडर विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट has have citizen been granted the right to file a lawsuit regarding the violation of environmental standards? Environmental Protection Act, Air Pollution Act, Water Pollution Act, Forest Conservation. सांगा बघू. तर हे पर्यावरण संरक्षण कायदा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट याच्या अंतर्गत मिळालेला आहे. हा 1986 चा आहे. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम यामध्ये केलेला होता. त्याची अंमलबजावणी 1986 पासून झाली. उद्देश काय? पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषण. ठीक आहे. नियंत्रण, प्रदूषणाचे नियंत्रण. आणि हे भोपाळ वायू दुर्घटनेनंतरच झालेलं आहे. याला आपण अम्ब्रेला ऍक्ट पण म्हणतो. आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकते, की अम्ब्रेला ऍक्ट कोणाला म्हटलं जातं? आणि हा घटक युनिट 9 मधला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वायू जागतिक तापमान वाढीस जास्त करून कारणीभूत आहे? विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस आर प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर ग्लोबल वॉर्मिंग? सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, क्लोरीन, अमोनिया. तर कार्बन डायऑक्साइड जो आहे हा मेनली कार्य करत आहे CO2. सल्फर डायऑक्साइड यांनी काय ऍसिड ट्रेन होते. ठीक आहे. आणि क्लोरीन तर हा ओझोन डिप्लेशन साठी आहे. अमोनिया जो आहे हा प्रायमरीली एअर क्वालिटीवर इम्पॅक्ट करतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. युनिट 9 मधल्या जिथे जिथे पोल्युशन वगैरे आलेलं आहे ते तिथे आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी? सोलर, टायडल, जिओथर्मल, कोल. तर कोल जे आहे हा नॉन कन्व्हेन्शनल आहे. यामध्ये मॉडर्न सस्टेनेबल एनर्जी सोर्सेस जे आहेत ते सोलर आहे, टायडल आहे, जिओथर्मल आहे है ना, नॉन कन्व्हेन्शनल आहे. पण कोल जो आहे कन्व्हेन्शनल आहे. तर का बरं? तर फॉसिल फ्युल जे खूप वर्षापासून बनतात आहे ना ते होऊ शकतात ना, खतम होऊ शकतात ते. त्यामुळे कोल आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी उच्च मांस भक्षक आहे? विच ऑफ द फॉलोइंग एनिमल्स इज अन अपेक्स कार्निव्होर? बर्ड, स्नेक, बफेलो, टायगर. तर आधी अपेक्स कार्निव्होर म्हणजे काय? तर असे ॲनिमल जे अ, असे प्राणी आहेत ज्याचे फूड चेन जे म्हणतो आपण, तुम्ही कधी ऐकलं असेल. अं, ज्यामध्ये वरच्या स्थानी म्हणजे जसं कसं हां, त्यांच्या परिसरामध्ये ना नैसर्गिक भक्षक नसतात. असे प्राणी जे असतात, जे इतर प्रजातीवर अवलंबून असतात आणि नियंत्रित असतात. त्याला आपण काय म्हणतो? अपेक्स कार्निव्होर म्हणतो, है ना? त्यामध्ये बर्ड येतं, स्नेक येतं, बफेलो येतं की टायगर. त्यामध्ये येतं टायगर. आणि हा कसा आहे? सर्वोच्च शिकारी आहे, है ना? त्यामुळे हा अपेक्स कार्निव्होर आहे. उच्च मांसभक्षक आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे भारतीय विद्यापीठातील विद्या वाचस्पती संशोधनासाठी खालीलपैकी कोणते ई भांडार आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द रिपॉझिटरी फॉर PhD रिसर्च इन इंडियन युनिव्हर्सिटी? ज्ञानगंगा, शोधगंगा, बुकगंगा, इन्फिपनेट. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे पण, है ना? युनिट 8 ICT मधलं आहे. तर हे शोधगंगा असणार आहे. ऑप्शन बी.
तर शोधगंगा काय आहे? डिजिटल रिपॉझिटरी आहे. इन्फ्लिब नेटनी केलाय, म्हणजे इन्फ्लिब नेट, त्याचं काय फुल फॉर्म आहे? इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानगंगा आणि बुकगंगा जे आहे, हे नॅशनल रिपॉझिटरी आहे पीएचडी थेसिस साठी, पण इथे शोधगंगा जे आहे ते महत्वाचं आहे. ई भांडार आहे ते. समोरचा प्रश्न आहे, खालपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील धोरणाची निश्चिती करते? विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन डेटरमाइन्स पॉलिसीज फॉर हायर एज्युकेशन? युजीसी, एमएचआरडी, एनसीईआरटी, नॅक. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती काय? युजीसी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. एमएचआरडी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, एनसीईआरटी म्हणजे जे स्कूल एज्युकेशनला बघते, आणि नॅक जे आहे ते गुणवत्ता देते कॉलेजला, है ना? आपलं उत्तर असणार आहे E. भारतातील उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाची व स्वीकृतीची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द असेसमेंट अँड द अक्रेडिटेशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया? इट्स अक्रेडिटेशन म्हणते ना. मूल्यांकन मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, ते कोण करते? तर नॅक करते, है ना? तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, युजीसीच्या 10 बिंदू सीबीसीएस पद्धतीमध्ये श्रेणी ए म्हणजे काय? इन द युजीसी 10 पॉइंट्स सीबीसीएस सिस्टीम द ग्रेड ए प्लस स्टँड्स फॉर एक्सिलेंट. उत्कृष्टला ओ, आउटस्टँडिंगला ओ, व्हेरी गुडला ए, आणि गुडला बी प्लस असं आहे. तर मग आपलं उत्तर असणार आहे बी. एकक की जे शिक्षण क्रमाचे मापन करते, द युनिट दॅट मेजर्स द कोर्स इज क्रेडिट, ग्रेड पॉइंट, क्रेडिट पॉइंट. क्रेडिट म्हणतो ना आपण आता सध्या, श्रेयांक, किती क्रेडिट मिळाले. ठीक आहे. आणि हे सगळे प्रश्न टीचिंग ऍप्टिट्यूड आणि या सगळ्यांशी जुळलेले आहेत. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? डॉक्टर बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, की नेताजी? विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नेताजी? तर ती आहे डॉक्टर बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, जी 1982 ला बनवली होती, आणि ही हैदराबाद मध्ये आहे. त्यांचे मूळ नाव जे होते आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ होते. नंतर 1991 मध्ये त्याचे बदलून बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ केलेले आहे. आणि इंदिरा गांधी जे आहे ते 1985 मध्ये झाली होती, आणि YCME जे आहे 1989 मध्ये झाली. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे पीओक्यू प्रश्न आता पाहिलेले आहे. युनिट 9 पोल्युशन यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. एकंदरीत आता काय करा तुम्ही, पूर्ण थेअरी वाचून झाली असेल असं मी समजते, आणि तुम्ही फक्त आता प्रश्नांकडे लक्ष द्या आणि प्रश्न भरपूर सॉल्व्ह करा, कारण थेअरी एकदा वाचून झाल्यावर प्रश्न पण आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. 1 जुलैपासून आपण क्रॅश कोर्स सुरू करतो आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. सोबत 5,000 प्लस पुस्तकांचा संच आपल्याकडे पुस्तक आहे, ते तुम्ही Amazon वरून मागवू शकता. तर तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.